सद्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजेच सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून आपले पोलीस अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असतात। संकटात धावून येणारी यंत्रणा म्हणून आपण पोलिसांकडे पाहतो, पण ज्यांच्यावर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच जर भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले तर। गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरातून खाकी वर्दीला काळीमा फासणारे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीच्या एका ताज्या आकडेवारीने संपूर्ण पुणे हादरलंय। अवघ्या 1.5 वर्षात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागामध्ये तब्बल 20 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय। विशेष म्हणजे या संपूर्ण कारवाईत पुणे ग्रामीण भागातील पोलीस दल भ्रष्टाचारात सर्वात आघाडीवर असल्याचे समोर आलं। ज्या यंत्रणेकडे समाज अत्यंत आदराने आणि विश्वासाने पाहतो, त्याच यंत्रणेतील काही लोकांमुळे आज संपूर्ण पोलीस दलाची मान शरमेने खाली गेली आहे। रात्रंदिवस प्रामाणिकपणे ड्युटी करणाऱ्या हजारो पोलिसांची प्रतिमा या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे डागाळत आहे। तेव्हा आता पुण्यात सर्वाधिक लाचखोर पोलीस कुठे आहेत, एसीबीची धक्कादायक आकडेवारी काय सांगतेय, पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकृतपणे जाहीर केलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे। 2025 पासून ते 7 मे 2026 या अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत पुणे विभागात लाचखोरीचं एक मोठं जाळ पसरल्याचं उघड झालं। या 1.5 वर्षात एकूण 20 मोठ्या कारवाया झाल्यात। आता परिसरानुसार ही आकडेवारी समजून घेतली तर पुणे शहरात एकूण 6 कारवाया झाल्यात, जिथे पोलीस लाच घेताना पकडलेत। पिंपरी चिंचवडमध्ये IT हब आणि औद्योगिक नगरी असलेल्या या भागात 5 कारवाया झाल्या, तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पुणे ग्रामीण भागात सर्वाधिक 9 कारवाया झाल्यात। म्हणजेच ग्रामीण पोलीस लाचखोरीत आघाडीवर दिसतायत। आता प्रश्न पडतो की हे पोलीस नक्की कोणत्या कामासाठी लाच मागतायत? एसीबी कडे आलेल्या तक्रारीनुसार अगदी साध्या कामांसाठीही लाखो रुपयांची मागणी केली जाते, जसे की एखाद्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी लाच घेतली जाते। तसंच चालू असलेल्या गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी किंवा तपासात सवलत देण्यासाठी लाच घेतली जाते। तसंच पोलीस पडताळणी आणि विविध दाखले देण्यासाठी ही लाच घेतल्याचं समोर आलंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक टाळण्यासाठी किंवा थेट सेटलमेंट करण्यासाठी पोलीस लाच मागतायत। कधी पोलीस स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहतायत, तर कधी पडद्यामागे लाखो रुपयांच्या सेटलमेंटच्या सुरस कथा रंगतात। गेल्या महिन्यात पुणे शहरात सलग झालेल्या लाचेच्या सापळ्यांनी तर हद्दच पार केली आणि या गंभीर मुद्द्याला पुन्हा एकदा ऐरणीवर आणलं। या सगळ्याचा परिणाम काय होतोय माहितीये? आज सर्वसामान्यांच्या मनात एक अत्यंत नकारात्मक भावना निर्माण झाली। पैसे दिल्याशिवाय पोलीस ठाण्यात कामच होत नाही अशी भीती आणि खात्री आता नागरिकांमध्ये बळावू लागली आहे। जर हीच परिस्थिती राहिली तर कायद्यावरील आणि खाकीवरील जनतेचा विश्वास पूर्णपणे उडून जाईल अशी भीती आता खुद्द प्रामाणिक पोलीस अधिकारीच व्यक्त करतायत। सर्वच पोलीस अधिकारी भ्रष्ट नसतात, अनेक जण प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात, पण या काही लोकांमुळे संपूर्ण यंत्रणा बदनाम होते। आता वेळ आली आहे की गृह खात्याने आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाने यावर कडक पावलं उचलावीत। भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, तरच खाकीची शान परत मिळेल। तुम्हाला काय वाटतं? पोलिसांमधील ही लाचखोरी थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।